फ्रेंड्स, वेलकम टू आर्याज वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सगळे? तर आपलं नेहमीचं वाक्य, मी खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे. हे तर मी नेहमी बोलतच आले, कारण की एक्झाम्स आणि या सगळ्यामुळे मी व्हिडिओज नाही केले. 1 वर्ष झालं खूप कमी व्हिडिओ झाले आहेत आणि मी वेकेशनमुळे थोडेफार केले होते, तर तेवढंच. मी त्याच्यानंतर मी खूप कमी केले आहेत. तर आता मी व्हिडिओ परत सुरू करायचा विचार केला आहे. बघूया कसं होतं. तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे, ते तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवर बघून. मी साधारणतः 1 वर्षापूर्वी, आता 1 वर्ष होईल कदाचित त्या व्हिडिओला, मी वाचलेली पुस्तकं हा व्हिडिओ केलेला, ज्यात मी एक एवढा मोठा गठ्ठा होता त्याचा मी व्हिडिओ एवढे पुस्तकं जेवढे वाचले होते त्याच्याबद्दल मी रिव्ह्यू दिला होता आणि त्याच्याबद्दल मी काय काय सांगितलं होतं. तर त्या काळानंतर मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक पुस्तक वाचते आणि मी ते वाचल्यानंतर रिव्ह्यू देईन. तर त्याच्यानंतर मी 2 पुस्तकं वाचले, ते धरून आणि एक दुसरं, अशी फक्त 2 पुस्तकं वाचली पूर्ण वर्षभरात. वेळ नाही मिळाला एवढा वाचायला खरं तर. आणि खरं तर सांगू तर वेळ म्हणण्यापेक्षा एकदम असं निवांतपणे वाचायला मला आवडतात पुस्तकं. असं फक्त मला वाचायची त्यात पुस्तक म्हणून मला नाही आवडत. एक नियम म्हणून, एक हॉबी म्हणून, एक माझी हॉबी आहे रीडिंगची, त्यामुळे मला ते पुस्तकं एक हॉबी म्हणून वाचायला आवडतात. तर म्हणून मी आता परत सुरू केलं आहे. तर मी कोणतं पुस्तक आता वाचायला घेतलं ते पण मी सांगेनच, पण त्याआधी मी कुठली पुस्तकं वाचली ती मी तुम्हाला सांगते. तर आता मी माझी पुस्तकांचा हा जो 4 गट आहे, एवढे पुस्तकं मी नाही वाचले, मी सांगते. हे काय 4 पुस्तकांची गंमत. तर सगळ्यात पहिल्यांदा ही पुस्तक, फोटो तर मी टाकीनच. तर स्वयंशिस्तीची शक्ती हे जे पुस्तक आहे ते ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं आहे. त्याचा अनुवाद, मराठीत अनुवाद जे केलं आहे ते शोभना शिकनीस यांनी केलं आहे. तर हे जे पुस्तक आहे ते मी आय थिंक तेव्हा मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्याच दरम्यान मी सुरू केलं होतं वाचायला. खूप मोठं पुस्तक आहे. मला खूप वेळ लागला वाचायला. खरं तर वाचून झालंही असतं लगेच, पण मी खूप वेळ आणि हळूहळू थोडं वाचत होते, त्यामुळे मला वेळ लागला. हे पुस्तक शेवटी स्वयंशिस्तीची शक्ती म्हणजे कळत असेल, द पॉवर ऑफ डिसिप्लिन, ह्याच्यावर हेच सांगतं. तुमची डिसिप्लिन तुमच्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे हे या पुस्तकातून मांडलं आहे. मला ह्याच्यातली एक सगळ्यात सुंदर गोष्ट आवडली, म्हणजे जेव्हा तुम्ही शिस्तप्रिय म्हणजे एकदम असं नियमाने किंवा असं शिस्तीत वागतात ना, तुम्हाला म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम करून, तेव्हा तुम्हाला तुमचाच अभिमान वाटतो. आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता किंवा तुम्हाला हवं तसं करत नाही ना, तेव्हा तुमचाच राग येतो. म्हणजे स्वयंशिस्तीची शक्ती ह्याच्यावरती पूर्ण हे सांगितलं आहे. मग तुम्ही कसं ते काम करतं, यशापर्यंत कसं पोहोचवतं, हे सगळं पूर्ण पुस्तकात मांडलं आहे. तर सबबी सांगणे सोडा असं ह्याच्यामध्ये खाली लिहिलं आहे. तर सबबी सांगणे सोडा म्हणजेच कारणं देऊ नका, ह्याच्यामुळे मी आज हे केलं नाही आणि अरे आज मी लवकर उठलेली नाही म्हणून मला हे काम झालं नाही असं सांगणं सोडा. माणसाला कळायचं असतं तेव्हा तो कधी पण करू शकतो. 10 वाजता उठो, 12 वाजता उठो. तर शिस्त हीच सांगते. हे मला खूप छान वाटलं आणि ब्रायन ट्रेसी जे लेखक आहेत त्यांनी खूप छान मांडलं आहे या पुस्तकात. माझी एक मैत्रीण आहे, अश्लेषा तिचं नाव आहे. तिला आणि मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि म्हणून आम्ही ना एकमेकांना पुस्तक एक्सचेंज करत असतो आणि एकमेकांना पुस्तक देत असतो, असं चालू असतं आमचं. तर तिने मला एक पुस्तक दिलं होतं. त्याचं नाव आहे बटाट्याची चाळ. नाव जर विचित्र आहे, बटाट्याची चाळ, पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती. ते पुस्तक जे आहे ते पु ल देशपांडेंनी लिहिलेलं आहे. बटाट्याची चाळ. उपवास हा एक लेसन आहे, तो आमच्या सिलेबसमध्ये होता मराठीच्या सब्जेक्टमध्ये. तर मला तो खूप आवडला होता उपवास हा पाठ. म्हणून मी म्हटलं की मला बटाट्याची चाळ पण पुस्तक वाचायचं, कारण उपवास हा बटाट्याच्या चाळीतलाच एक लेसन होता म्हणू शकतो आपण, पाठ म्हणू शकतो. तर मग मी सांगितलं की मला हवं आहे आणि मग मी पुस्तक ते घेतलं आणि मी वाचायला लागली. आय थिंक त्यांच्या दरम्यान मी वाचलं असेल ते, आणि मला ते खूप अवघड वाटायला लागलं, कारण मी व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक मी पु ल देशपांडेंचं वाचलं आहे. पण ते मला खूप नाही म्हणता आपण बऱ्यापैकी सोपं गेलं कम्पॅरेटिव्हली. पण बटाट्याची चाळ मला खूप अवघड वाटतं. आणि माझ्याकडे अजून एक पुस्तक आहे हसवणूक, ते पण पु ल देशपांडेंनीच लिहिलं आहे. ते पण मला जरा अवघड वाटतं आणि हे पण वाटतं. त्यामुळे मी हे अर्धच वाचलं आहे.
मी ह्या पुस्तकाची ही गंमत मला ही सांगावीशी वाटली की मी या वर्षात ते पण वाचलं गेल्या वर्षात, पण कमी अर्ध वाचलं, अर्ध्याहून खूप कमी. म्हणजे मी एवढंसं वाचलं, एवढं वाचलं असेल, एवढं जे दिसत पण नाही केवढं आहे ते. 10 पानं, 10पेक्षा जास्त असतील पण तेवढंच वाचलं मी. तर म्हणजे प्रत्येक वेळी सगळी पुस्तकं वाचायला जमतात असं नाही ना, कारण खूप अवघड भाषा आहे ती. आता मी येते माझं सेकंड बुक मी जी रीड केली त्याच्याबद्दल सांगायला. मी जी सेकंड बुक रीड केली ती प्रिलिम्समध्ये चालू होते. प्रिलिम्स माझे डिसेंबरमध्ये चालू होते. आमचे प्रिलिम्स लवकर होत्या खूपच सगळ्यांपेक्षा. तर तेव्हा मी एकबाणी एकवचनी हे जे पुस्तक आहे, ज्यांनी स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक, ते मी वाचत होते. खरं तर लोक एक्झामच्या वेळी सगळं वाचलं ठेवतात, मी एक्झामच्या वेळी हे पुस्तक वाचायला घेतलं. विशेष गोष्ट ह्याची हीच आहे की असं कंटाळा नाही आहे ते पुस्तक वाचायला. कधी तुम्ही वाचायला लागतात आणि गमत जातात. तर हे पुस्तक काय ते मी आधी सांगते. एकबाणी एकवचन हे ऐकल्यावरती थोडंसं चित्रमात येतंच. तर श्रीरामांवरती हे पुस्तक आहे आणि ते कसे म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्ण पुस्तक आहे. आपण खूप वेळा ऐकले खरे त्यांची कहाणी, मालिका बघितली आहे, स्टोरीज ऐकल्या आहेत, वाचलं आहे खूप वेळा, पण तरीसुद्धा आपल्याला ते वाचायला परत परत वाटतं, छान वाटतं. तर माझंही तसंच आहे. मी ते आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक रामायणावरती पुस्तक वाचायला मला ते खूप आवडलेलं. म्हणजे चित्राने सगळं दाखवलं होतं. तर मी तो जो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की परत आधी तो जाऊन बघा, कारण की खूप रेफरन्स येत आहेत त्याचे त्या व्हिडिओचे. सो तो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकतेच. तर ह्या पुस्तकाचं पण तसंच आहे की रामायणाबद्दलच आहे, पण खूप नवीन गोष्टी समजल्या मला, म्हणजे मी वाचल्याही नव्हते आधी. आणि ती एक कादंबरी खरं म्हणायला हरकत नाही. तर असं ती सुरुवातच याची अशी एकदम मधून होते आणि तुम्हाला कळत नाही काय चाललं आहे, पण तुम्ही कधी त्याच्यातून रमत जातात हे तुम्हालाच कळत नाही. ही पूर्ण असं सुरुवातीपासून ते एंडपर्यंत स्टोरी आहे पूर्ण. आणि मला असं वाटतं की मी एक्झामच्याही वाचत होते. आपण एंटरटेनमेंट म्हणतो ना की जरा काहीतरी वेगळ्या विषयावरती मला या पुस्तकातून रिलॅक्स मिळत होती. मला या पुस्तकातून असं छान वाटतं, शांत वाटत होतं. म्हणजे माझ्याकडे अशी पुस्तकं आहे जी अशी कन्झ्युम करणारी इन्फॉर्मेशन, मला असं काहीतरी असं डोकं लावावं लागतं. स्टोरीज म्हणतात ना, कादंबरी अशी खूप कमी आहेत माझ्याकडे पुस्तकं, पण मला हवी आहेत आणि अशी छान अशी. म्हणून मला हे मी जे पुस्तक मला असं बघितलं मला वाचायचं, मी मधूनच सुरू केलेलं आणि मला आवडलं. अशी ही एकबाणी एकवचनी हे जे पुस्तक आहे. सध्या ना मी थिंकिंग बिग हे पुस्तक वाचते. तर थिंकिंग बिग हे डेव्हिड जोसेफ श्वार्ट्झ यांनी लिहिलं आहे. आय डोंट नो प्रोनाऊन्सिएशन नीट करते का. आणि याचं मराठी अनुवादन प्रशांत तळणीकर यांनी केलं आहे. खरं तर हे नाव मी आता पहिल्यांदा वाचलं, कारण की आपल्या लक्षात नाही, आपण लेखकांची नावं असे वाचत नाही. पूर्ण पुस्तक वाचतो पण कधी कधी राहतं, पण ते वाचलं पाहिजे. तर द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग पूर्ण पुस्तकाचं नाव आहे. मला हे बघितल्या क्षणी, जेव्हा पुस्तक मला अशी मोठी दिली होती 2 वर्षापूर्वी, तेव्हा मी जे बघितलं त्या क्षणापासून मला वाचायचं होतं, पण आता मुहूर्त निघतो या वाचायचा. तर ते कसं आहे, हे पुस्तकामध्ये बघा तर या पुस्तकाने चित्र असं आहे की एक पृथ्वी आहे, एक माणूस आहे की तो कोण आहे मला माहीत नाही, पण तो असा पृथ्वीला ओढायचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या मनात जितका मोठा विचार कराल ना तितकं तुम्ही साध्य करता येऊ शकतं. आणि मला ही कल्पना खूप आवडते, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. तुम्ही मोठा विचार करा, मोठ्या गोष्टी घडतील. मी अजून हे पुस्तक पूर्णपणे वाचलं नाही, मी अजून वाचते, त्यामुळे मी असं पूर्णतः सांगू नाही शकत की नेमकं काय आहे. ह्याचा रिव्ह्यू मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन, आता नाही देईन. म्हणजे यामध्ये वाचलं आहे मी अर्ध, पण मला आयडिया पण आहे या पुस्तकामध्ये काय आहे कसं आहे, पण नावातच कळलं असेल काय. मग डिटेलमध्ये आपण नंतर बोलू. तर हे अशी 4 पुस्तकं होती आणि मला असं वाटतं की मला खूप छान वाटलं खूप दिवसांनी बोलून. असं खूप वेळानंतर मी खरं तर व्हिडिओ करते आणि मलाही खरं तर आवडतं, पण सगळा सेटअप आणि या सगळ्यामुळे थोडा कंटाळा पण येतो. ती 4 होती पुस्तकं. आणि
मलाही कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आपण असेच वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ करत राहूया आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा मला विषय सुचवा, मी नक्की ट्राय करीन बनवून. तुम्हीसुद्धा मला विषय सुचवा, मी नक्की ट्राय करीन नवीन नवीन व्हिडिओज बनवण्याचं. असा होता आपला आजचा व्हिडिओ. खूप छोटा होता कारण की सुरुवात ही कायम छोट्यापासून करावी. कसा वाटला ते नक्की सांगा आणि असेच मी व्हिडिओज बनवत राहीन. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.